दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 2 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, कालपासून दौंडची आवक त्यामध्ये फारसा तितकासा बदल झाला नाही, ती आवक स्थिर आहे। आज सकाळी 6च्या अपडेटनुसार दौंडची आवक आहे ती 11,851 क्युसेक्स आहे। दौंडची जी आवक आहे ती कायम असल्यामुळे जो विसर्ग स्थिर आहे टक्केवारीमधला, तो टक्केवारीसुद्धा या ठिकाणी स्थिर आहे। उजनी धरणाची टक्केवारी 71.70% एकूण पाणीसाठा हा 102.07 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 38.41 TMC आहे। आणि त्याच पद्धतीनं जो काय पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने विसर्ग सोडण्यास सुरू झाला आहे तो सुद्धा या ठिकाणी आत्ता कालपासूनचा 10,000 करण्यात आला, तो आज सकाळीसुद्धा 10,000 क्युसेक्स करण्यात आला आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। सीना माडेसाठी कोणत्या प्रकारचा विसर्ग सुरू नाही, मात्र दहेगावसाठी 80 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। बोगद्यासाठी 900 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलला 1,500 क्युसेक्सचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत पाहिलं असता तर दौंडची जेवढी काय आवक येते तेवढीच आवक या ठिकाणी उजनीच्या सांडव्याद्वारे भीमणी या पात्रामध्ये सोडली जाते आणि एकंदरीत उजनीची काही टक्केवारी आहे ती टक्केवारी त्या ठिकाणी स्थिर राहण्याच्या ठिकाणी मदत होते। म्हणजे दौंडची आवक साधारण 11,800 आहे आणि उजनीतून जो विसर्ग सोडला जातोय तो साधारण 11,600 क्युसेक्स इतका, म्हणजे 10,000 भीमा नदीमध्ये आणि 1600 क्युसेक्स हे वीज निर्मितीसाठी। त्यामुळं हे उजनी धरणातील जे पाणी साठा आहे तो स्थिर ठेवण्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी मदत करते। एकंदरीत 3 ते 4 दिवसावरती आता आषाढी एकादशीचा सोहळा आला आहे आणि कदाचित तो सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पंढरपूरमध्ये काही चंद्रभागा नदी आहे तिथली पाणी पातळी स्थिर राहण्यासाठी, पाणी पातळी कमी होण्यासाठी 1-2 दिवसामध्ये कदाचित आता उजनीमधलं पाणी आहे ते पाणी आता सोडणं कमी करतील। मात्र ते कधी कमी करणार आहेत, त्याची अपडेट काय असणार आहे ते आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही आमचं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल किंवा हे अपडेट मिळत असेल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर